आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वाद कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर आपल्या प्रत्येकाला कशा पद्धतीने निवडतो आणि कशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने देवाच्या वचनात किंवा त्याच्या शिक्षणात कशा पद्धतीने राहायचं या विषयावर आपण आज परमेश्वराने आपल्या शिष्यांना दिलेले दाखले आहेत. तर आता 3 शुभवर्तमानामध्ये ते 3 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि वेगवेगळ्या मध्येच अध्यायामध्ये त्याने शिकवण दिलेली आहे. तर पहिलं मत्तेमध्ये दिले, एक मार्कमध्ये दिले आणि एक लूकमध्ये दिले. तर मत्तेमध्ये 13 अध्याय 1 ते 52 वचन आहे आणि मार्क 4 अध्याय 1 ते 37 वचन आहे. हालेलुया. आणि लूक मध्ये 8 अध्याय 1 ते 15 वचनापर्यंत आहे. हालेलुया. तर पहिल्यांदा वाचूया त्यातलं कोणतंही 13 अध्याय मधलं तरी चाललं. त्या दिवशी बघा, येशू घरातून निघाला, तो समुद्राच्या किनाऱ्याशी बसला. येशू आपल्या घरात होता आणि घरातून उतरला आणि समुद्राच्या किनाऱ्याकडे जाऊन बसला. हालेलुया. आता आपण हे तशाच ठिकाणी येऊन बसलेले आहेत वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे आणि त्याच्या नियमाद्वारे. जर आपण बसलेले आहेत आणि ते वचन आपल्या सगळ्यांना ते समजून घेणार जर आहे आणि घेतलेलं असेल तर त्या सगळ्यांना परमेश्वराने दिलेल्या नियमाचा अनुभव भेटेल. तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्या जवळ जाऊन जमले, म्हणून तो मछव्यात जाऊन बसला. सर्व लोक किनाऱ्यावर उभे. हालेलुया. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त एक आध्यात्मिक जीवनाविषयी शिकवण देत होते आणि ते शिक्षण आध्यात्मिक घेण्यासाठी किती कुठल्या कंपनीचा, कुठल्या धंद्याचा, कोणत्या कामाचा या विषयावर शिक्षण ते देत नव्हतं, तो आध्यात्मिक गोष्टीविषयीचं शिक्षण देत होते. आता आपण जे शिक्षण देतात तर आपल्या शारीरिकसाठी पण आणि आत्म्यासाठी पण. कारण शारीरिकच्या गरजा जर भेटल्या नाहीये तर प्रार्थनेला कोणी येणार नाहीये. बरोबर. हालेलुया. आता तुम्ही स्वतः विचार करा, तुमच्या शरीराच्या गरजेसाठी जर मिळालेली काही वस्तू नाहीये, धंदा, काम, बरोबर, कारण आपण सगळे मोहित आहे. बरोबर. तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी आलेले नाही. बरोबर. कामधंदा पाहिजे ना, मावरं वगैरे पाहिजे, लग्न पाहिजे. हा, मग हालेलुया. तर असं आज आपण थोडं शिकणार आहे. काही खडकावर असते, काही काटेरी झुडपात असते. ती असे कार्यक्रम, प्रोग्राम, फंक्शन, पार्ट्या याच्यामध्ये माणसं जेव्हा गुरफटत राहतात ना, जेव्हा आम्हाला जे मिळायचं असते त्या दिवशी आम्ही प्रार्थनेला येत नाही, ऍबसेंट करतात, म्हणजे सुट्टी घेतात. हालेलुया. तेव्हा सांगतो, अरे तुम्हाला शिकवलेली प्रार्थना आहे ना तुमच्या इच्छेप्रमाणे होऊन. आता देवाची इच्छा आहे तर देवाला विचारायला पाहिजे. नाही, देवाची इच्छा असते ना तेव्हा देवाला विचारायला लागते. हालेलुया. तेव्हा देवाला ज्या दिवशी काही गोष्टी देणार आहे त्याच दिवशी आम्ही देवाजवळ नेऊ. मग त्यावेळेला मग काय सांगतो, अरे प्रार्थनेला जाऊन माझा फायदा आहे काय? तर जरा आज आपण वचन तशी घेणार आहे, दगडावर, काटेरी झुडपात ना, कशा ना कशा ठिकाणी. ठीक आहे, बघूया. त्यांनी त्याला दाखल्यानी पुष्कळ गोष्टी. हा, आता काही दाखल्याद्वारे काही काना समजते, तर बिगर दाखल्याद्वारे लोकांना समजते. हालेलुया. आता त्यांनी त्याला दाखल्याचा प्रश्न दिले की या दाखल्याद्वारे तुला या गोष्टी शिकायचं आहे. तो म्हणाला, पहा, पेरणारा तो पेरणी कराव्यास निघाला. आता पेरणी करायला जो निघालेला आहे तो काहीतरी करणारच. आता जर आम्ही प्रार्थनेला आल्यात, आम्हाला काहीतरी मिळायचं आहे, हे दोन्ही आम्ही प्रार्थनेला जाणारच. हालेलुया. आता मला सार्वत्रिक जीवन पाहिजे, बरोबर. पहिले म्हणजे जागतिक जीवन होतो, जागतिक जीवनाच्या गोष्टी पाहिजे होत्या, दैहिक गोष्टी.
हालेलुया. तर मला आत्म्यासाठी पाहिजे आणि आध्यात्मिक गोष्टीचं जीवन आपल्या सर्व व्यक्तीसाठी ते ठेवायचं असते. आता ज्याला आत्म्याच्या द्वारे म्हणजे देवाच्या गौरवाद्वारे देवाने दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेणार आहे, तो देव त्याला आशीर्वाद देणार आहे. आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले. आता वाटेवर कसं पडणार? वाटेवर तुम्ही काय करतात? मासली ठेवतात, भाजीपाला ठेवतात, बरोबर? वाटेवर बरोबर विकायला ठेवतात का नाही ठेवतात? हालेलुया. मग त्याने काय सांगितलं? वाटेवर माणसं बसली, आता काय करायचं? ते पाखराने येऊन ते खाऊन टाकले. हालेलुया. आता पाखरं नंतर बघायचं आहे, पाखरं आहे तरी काय? हालेलुया. त्यांनी तो दाखला शिकवायला लावलाय, बरोबर? पाखरं म्हणजे आपण आहोत, बरोबर? हालेलुया. माणसंच आहे एकमेकाला खेचण्यासाठी. हालेलुया. आता बी टाकायला लावले, बरोबर? मी वचन द्यायला लावलेलं आहे आणि हे वचन हे जीवन आहे. काय सांगते लूक 8:12? शैतान अंतःकरणातली वचन हिरावून घेते. हालेलुया. तर आपल्या या 3 अध्यायामधून तुम्हाला अनुभविक घ्यायचा आहे. आता आपण प्रार्थनेला आलेले आहेत, बरोबर? आल्यानंतर काय करायला पाहिजे? वचनावर विश्वास आणि वचनाच्या द्वारे प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपलं हजर आणणं. हालेलुया. तर मध्ये 18-20 मध्ये दिले 2 किंवा 3 येशूच्या नावावर आहे, वस्तूच्या नावावर नाही. जर तुम्ही वस्तूच्या नावावर आहे तर अद्याप तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला नाही. हालेलुया. योहान मध्ये तुम्ही बघितलं असेल 4 अध्याय 1 पापीश्री आली, बरोबर? तिला काय सांगितलं? देवाचं दान आणि मला प्यायला पाणी दे. हे जर तुला कळालं असतं तर मी तुला हालेलुया. तर देवाच्या शब्दाचा जो खरा अनुभव आहे तो आपल्या सगळ्यांना वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे आणि मार्गदर्शकाद्वारे हे अनुभव घ्यायचा. वचन 5 काही खडकाळावर पडले. खडकाळावर म्हणजे हालेलुया. उदाहरण दिलं. हालेलुया. सोड झालं. हालेलुया. डोक्यावर जडपणा बसलेला आहे. हालेलुया. मग त्यानंतर डोकं जड झाल्यानंतर कोणते शब्द, कोणते वचन, कोणतं शिक्षण डोक्यात शिरत नाही. त्याला फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवते. हालेलुया. माती खोल नव्हती, बरोबर? माती काय होती? खोल नव्हती. तर ते काय केलं? उगवले. आणि सूर्य वर आला, ते करपले, त्याला मूळ नसले वाळून गेले. हालेलुया. आता रोमकरास मध्ये ना हालेलुया 11-13 पासून तसं उदाहरण दिलेलं आहे. पुढे मूळ म्हणजे कोण? परमेश्वर. जर माझ्या पाठीमागे परमेश्वर नाही, तुमच्या पाठीमागे परमेश्वर नाही तर तुम्ही करपून जाणार, म्हणजे शैतानाच्या हातात जाणार, अग्नीत जाणार, जळून जाणार. करपतो माणूस कुठे? अग्नीत. आता अग्नी कोणाकडे आहे? शैतानाकडे. हालेलुया. आता प्रभू येशू खुद अग्नी आहे, बरोबर? आणि तो अग्नी, त्याची अग्नी कशी आहे? अभिषिक्ताची आहे. हालेलुया. सामर्थ्याची आहे. आता शिष्यावर जेव्हा प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय जर वाचला, त्याच्यावर अग्नीच्या जीवासारख्या जीवा बसल्या. अग्नीच्या जीवासारख्या जीवा. आता त्या जीवा, ही जीवा आगच आहे. याकोब 3ऱ्या अध्यायामध्ये जर बघितलं, याकोब 3रा अध्याय, तर तुम्हाला कळेल. आता ह्याच्या पडल्या, त्याच्यावर कशा पडल्या? पवित्र आत्मा म्हणजे त्याच्यावर कोणाची शक्ती चालणार नाही. तो डायरेक्टली अग्नी काय पेटून टाकते. तसं त्याच्या तोंडातून जे शाप म्हणजे जे सामर्थ्य, परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे जे तोंडातून जे सामर्थ्य उतरत होतं ते त्यांना टच करत होतं आणि त्याला आशीर्वाद मिळत होता. बघा, काही काठेरी काय सांगते? काही काटेरी झाडात पडले. आता काटेरी झाड काय आहे नक्की? हालेलुया. जरा बघूया पुढे. त्याची वाढ खुंटली. बघा, आता एखादा माणूस तुम्हाला भेटला,
तो तुमच्या रस्त्यामध्ये काट्याप्रमाणे काही ना काय बडकवायचं, काय काय बोलायचं, काय काय नफरत करायचं, मग ती तुमच्या अंगाला काटे लागतात ते बोललेले, बरोबर. पवित्र आत्म्याच्या अंगाचे काटे असतात ते अलग आहे, अंगाला सामर्थ्य मिळते, एक केस सुद्धा हातावरचे थरथर उभे राहतात, एवढा पवित्र आत्म्याचा स्पर्श होतो. हालेलुया. आता इथे जे शिकवण आहे, हे आपल्याला भडकवणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहायचं. हालेलुया. जर आपल्याला देवापासून दूर नेणार, तर मार्क 9:42 मध्ये तसं दिलं आहे, वचन नेहमी सुरक्षित ठेवते आपल्याला. वचनावर भरवसा नेहमी ठेवायचा आणि वचन इकडे तिकडे नाही करायचं, वचन टू वचनावरच भरवसा ठेवून आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे आपलं पूर्णपणे जीवन समर्पित करायचंय. जसं रोमकारास मध्ये 12 अध्याय पहिल्या वचनामध्ये आपलं शरीर जिवंत देवाला यज्ञ म्हणून अर्पण करा. प्रार्थनेला आल्यानंतर अर्पणाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. अर्पण दिल्यानंतर काही ना सारखं खेचून नाही यायचं. हालेलुया. देवाला दिल्यानंतर देवाचेच विचार आपल्या शरीरात ठेवायचे, देवाच्या आशीर्वादाने आम्ही सामर्थ्यिक बनायचंय. हालेलुया. आपल्या डोक्यात टेन्शन येते का नाही येते? हालेलुया. तेव्हा ते टोकतात का नाही काटे? तेव्हा काय काय विचार डोक्यात येतात की नाही? तेव्हा चांगले विचार येतील का? राग येईल, नफरत येईल, त्या व्यक्तीविषयी कुरकुर होईल, संशयवृत्ती होईल, काय काय माणसाच्या शरीरामध्ये एक अशुद्ध आत्मिक कार्य करतात. आम्ही अनुभव घेतलेले आहेत. हालेलुया. या वचनाद्वारे बरेचशा गोष्टी अनुभव यायला मिळतात, म्हणजे घ्यायला मिळतात, की हे अनुभव अशासाठी येतात त्या माणसाच्या जेव्हा मनाचे आचार विचार कशा कशा पद्धतीने निघतात, कशा पद्धतीने बोलतात, कशा पद्धतीने चालतात, जेव्हा पाप कबूल करतात तेव्हा तिथे समज येते की कोणतं चांगलं कोणतं वाईट आहे. हालेलुया. म्हणून योहानाच्या पहिल्या 4 अध्यायाचं मी उल्लेख देतो तुम्हाला, की आत्मा आहे ना त्याची पहिली पारख करायचा. बोलताना देवाजवळ नेतो का हा देवापासून दूर नेतो. वचन 8 काही चांगल्या जमिनीत पडले मग त्याचे कुठे 100 पट, कुठे 60 पट, कुठे 60 पट, तर कुठे 30 पट, कुठे 30 पट असे पीक आले. हालेलुया. काय सांगितलं? पीक कसं आलं? कुठे त्यांनी परिपूर्ण देवाला स्वीकारलं 60% तळ्यात मळ्यात. हालेलुया. कुठे? हालेलुया. आता योहान मध्ये तो 60 पासून दिलेला आहे. काही 60% आहेत, काही 100% आहेत, तर काही 30% आहेत. हालेलुया. आता हे 60% मधला 60 शिष्याने हात सोडला येशूचा. हालेलुया. आणि मत्ते 26 अध्याय 14 पासून जुदासने 30 नाण्यासाठी येशूचा विश्वासघात केला. हालेलुया. हालेलुया. आणि ज्या वेळेला योहान 21 अध्यायामध्ये त्यावेळेला बऱ्याचसा अनुभव पेत्राने घेतला. जसा योहान 6 अध्याय 68 पासून घेतलेला आहे तसा पेत्राला तो अधिकार मिळाला. आणि पेंटिकोस्टच्या दिवशी पुन्हा हे 12 शिष्य घडले गेले. हालेलुया. म्हणजे प्रेषितांच्या कृत्यात 2रा अध्याय. हालेलुया. कारण जुदासने विश्वासघात केला, जोडीला होता, अनुभव घेतले, एकाचे 2 केले, 2चे 4 केले आणि येशूचा घात करायचा प्रयत्न केला, पण त्याला पश्चाताप झाला, तो उलट्या दिशेचा झाला. शेवटी पेत्राने पश्चाताप केला, पण त्याने 100% पीक द्यायला सुरुवात केली. हालेलुया. आणि या थोमाचा अविश्वासी असलेला व्यक्ती बायबलच्या 2 मुद्द्यावर आपल्याला शिकवण देते, की पेत्राचा अविश्वास दाखवलाय आणि दुसरा कोणाचा? थोमा उशीर हात घालील, बोट घालील असं सांगतो. हालेलुया. आणि तेव्हा मी विश्वास ठेवली, पेत्र विश्वासी झाला. हालेलुया. पुन्हा पेत्र वळाला, 3 वेळा नाकारून सुद्धा परमेश्वराच्या वचनावर त्यांनी भरवसा ठेवला. हालेलुया. पेत्राचं जीवन परिवर्तन झालं एक कोंबड्याच्या आवाजाद्वारे. हालेलुया. ज्या वेळेला जे लोक येशू बरोबर येतात आणि वचनाबरोबर चालतात, शिक्षणाबरोबर चालतात, नियमाबरोबर चालतात, त्याला येशूची परफेक्टली ऐतिहासिक गोष्टी समजतात.
नाहीतर नाही. ते खडकावर पडलेले, काटेरी झुडपात पडलेले, संसारात पडलेले, मोजमजामध्ये पडलेले आहेत, पार्ट्यामध्ये पडलेले आहेत. कारण तुम्ही मला सांगते असं नाही, एक उदाहरण सांगतो नाही ते सांगेल मला सांगते म्हणून हिऱ्या करीत नाही, तर तसं नाही. अगदी हे मानवाचं शिकवण्याचा एक विषय आहे. बरोबर, तुम्ही पार्टीचा कार्यक्रम तो तुमचा प्रश्न, मी कोणालाही त्याविषयी सांगत नाही. कारण देवाच्या गोष्टीमध्ये सत्य राहा. प्रार्थनेच्या लोकांनाच मी बोलेल, प्रार्थनेत या. संकट आली का तुम्ही त्यांना जाऊन सांगणार नाही ना, जरा माझ्यासाठी प्रार्थना करा, मी तुमच्या घरी आलो, कार्यक्रम केला, प्रोग्राम मध्ये जाम मजा केली, आता माझ्या अंगावर निघाली, मग काय करू? हालेलुया. मग ते काय सांगणार? तुला आमंत्रण केलेलं, मग तू अरे मी काय करू असं सांगणार की नाही? कारण बायबल पण सांगते आमंत्रित लायकीचे. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. लोक 14 अध्यायामध्ये बरेचसे अनुभव शिकायला मिळतात. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला ना अनुभव घ्यायचा किंवा मग ते 22 अध्याय जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. तर आपण या खडकात राहायचं आहे. येशू खडक आहे. कोण आहे? म्हणून लोक 6:46 पासून दिलेलं आहे, खडकावरचं घर. कोणतं? खडकावरचं घर. कोणतं? खडकावरचं घर. पूर आला तरी हल्लं नाही, कारण ते ते ख्रिस्तावर अवलंबून आलं. आता खडक कोण होता? पेत्र का येशू? येशू. हालेलुया. कारण कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 10 अध्याय 4 वचन दिलेले आहे आणि मग ते 16 अध्यायामध्ये 18 पासून दिले, या खडकावर मी आपली मंडळी रचेन. काय सांगितलं? ख्रिस्तावर प्रभूची सुवार्ता गाजवली जाईल, त्याला खडक म्हणतात. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐको. ज्याला कान आहे त्यांनी. आता कान काय? लोकांच्या इकडचे तिकडचे निंदा का? तुम्हाला काय वाटते? हालेलुया. कान काय? आता आपल्याला देवाच्या गोष्टीकडे कान नाहीये. कुणी भडकणार आहे का भडकवून टाकणार आहे का भोकणार आहे? माणसाची एक आचार विचार जर एकदा चेंज झाले ना, म्हणून योहान 14:1 मध्ये दिले, अंतःकरण अस्वस्थ नाही ठेवायचं. आता जर तुम्ही ते अस्वस्थ असेल बघा, ते शरीर ना तुमचं कमजोर पडेल. हालेलुया. हमेशा देवाची स्तुती करत राहायचं. मुखामध्ये परमेश्वराला धन्यवाद द्यायला काय? मी कोणाशी जास्त बोलत नाही, जे बोलायचंय ते देवाविषयी बोल बस. कारण बघा, चांगलं शिकून त्यांना ते पटत नसेल तर शिक्षण देणं, पण शांत राहिलं तर. हालेलुया. लोक काय आहे? वचनात नाही, शिक्षणात नाही, नियमात नाही आणि त्याच्या अनुभवात. चांगल्या गोष्टी सुद्धा लोकांना वाईट समजतात. म्हणून हल्ली काळामध्ये बोलणं एक व्यर्थ आहे. कारण आता शेवटचा काळ सुरू आहे आणि या खडकावर राहायचं असेल तर लूक 6:46 ख्रिस्ताला स्वीकारून राहा, तर तुमचं जीवन पुढे भविष्यात कामाला येईल. कारण प्रकटीकरण 13 अध्याय जे देवाचे लोक आहेत त्याच्या विरुद्ध पूर्णपणे तो आत्मा सुटलेला आहे आणि देवाच्या लोकांना सुद्धा भोगवण्यासाठी, नफरत करण्यासाठी, त्याच्या विरुद्ध वागण्यासाठी बराचसा प्रश्न तिथे सोडून दिलेला आहे. हालेलुया. आता तुम्हाला शिकताना आणि शिक्षण घेताना पहिला प्रश्न आहे, तो पहिला सोडता आला पाहिजे. आता हे प्रश्न बोलतात, ते प्रश्न कशा प्रकारे आपल्याला मार्ग जोडतात. हालेलुया. आता कोणतं चांगलं काम करायचं असेल तर पुढे शैतान आडवा उभा आहे आणि तो माणसापासून सावध राहायचा. मग ते दास तो तुम्हाला काही ना काही सत्तावी काम कर, मग तुम्ही काय करणार? त्या माणसाशी नफरत करणार. तिथे बघायचं आहे, तिथे शैतानाने मोठी भिंत उभारलेली आहे. हालेलुया. म्हणून प्रभू येशूना पेत्राला ते 16-23 वचनामध्ये पेत्राचे आचार विचार बदलल्याबरोबर येशू त्या पेत्राला सांगतो, अरे शैताना. काय बोलला? काय बोलला तो? काय बोलला? तुम्हाला शैतान बोललं तर तुम्ही काय करतील? केंद्र सोडतील. बरोबर ना? हालेलुया. अरे शिका की नाही? हालेलुया. शैतान काय म्हटलं त्याला? त्याला सांगितलं शेवटी तू माणसं धरणार. हालेलुया.
कारण त्याला अधिकार दिल्यानंतर त्याने चेंज झालं तर माणसाच्या गोष्टीतून माणसाच्या गोष्टीत सावत्रायचं. मग ते दास त्याला पहिलं सांगितलेलं होतं, अरे आपल्याला देवाने जी शिकवण दिली ना त्या टप्प्यावर बसा, कारण मी पण तुमच्या सारखाच. मला एकदा पवित्र आत्मा मिळाला, एवढं सामर्थ्य की धडधडात पडायचे लोक. गेल्या पैशाच्या मागे, पैसे कमवायला लागला घरासाठी, सगळ्यासाठी, कुटुंबासाठी. अचानक रस्ता बदलला माझा. का लग्नाला गेला ते मी बियर पितो, जाडा म्हणून, आता जाडा झाला. मित्रांना बियर आणून देत होता, त्याने माझ्या बियर मध्ये माझ्यातले बियर त्याच्यात टाकले, त्याच्यातले बियर यांना टाकले, कारण मी नो अल्कोहोल म्हणजे नशा न घेणार. याने जे केलं असं परिस्थिती खराब केली की त्याचा विचारच करू शकत. हालेलुया. फार मुश्किल झालं. हालेलुया. माझ्या नशेने मला फिरवलं, मी बदललो. त्यांच्याकडे भांडण करायला नाही गेलं, माझी चूक आहे, मी गेलाच नसतं तर. माझं स्वतः बदलायचं आहे ना, मला स्वतःला चेंज व्हायचं आहे. मी खडकावर पडलाय, काटेरी झोडपात पडलाय तर मला बघायचं आहे. त्याच्यावर बघून मला काय तो काढणार आहे का बाहेर? नाही. मी चेंज झालो, स्वतः चेंज झालो. हालेलुया. लोक तुम्हाला सगळे सांगतील, मोहात पाडायला, नाशामध्ये नाही, सगळे तुम्हाला सांगतील. पण तुम्हाला कुठे वळायचं आहे, कुठे नाही आहे, तर तुम्ही चेंज करा. तुम्हाला कोणी तुम्हाला काय द्यायचं असेल तर असा हात करणार का असा करणार? तसा सांभाळून घेतील. पण चांगल्याच गोष्टी माणूस सांभाळून घेत नाही. कधी घेतलंय? चांगल्या गोष्टीला राग येतो, वाईट गोष्टीला राग नाही ते प्रेम वाढते. लक्षात ठेवा, हे शैतानी असतं. हालेलुया. तेव्हा आपल्याला समजायचंय की हे शैतान माझ्या एंट्री मध्ये करत आहे आणि माझा शरीराचा तो घात करणार आहे. म्हणून एकशे मोहाची प्रार्थना शिकवलेली होती, आमचे स्वर्गीय पित्याचे. हालेलुया. तर त्यानंतर मी निर्णय घेतले आणि मी कम्प्लिटली त्याच्यातून बाहेर पडला. मग चांगल्या जमिनीत पीक आलं, ते पीक देतच राहिलं आजपर्यंत. एवढं मोठं प्रभूची सेवा झाली. हालेलुया. असा जेवढा माणसाचा सहवास मी एक त्याग केला, पण आज एवढ्या लोकांना त्याग करायचा मार्ग दिला. आज माझ्या एका त्यागाने एवढ्या लोकांचं जीवन परिवर्तन होते. त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टीची चव मी घेऊन तृप्त होणार? हालेलुया. जो खरा आनंद, जो खरा उत्साह आणि खरा आनंद आणि खरा उत्साह आणि खरी शांती ती प्रभू येशू मध्ये आहे. या जगाच्या कोणत्या वस्तूत किंवा कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला शांती प्राप्त होत नाही. हालेलुया. मित्र हे शिकतात. आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःहून शिकायचं आहे. हालेलुया. मी हर एक चीज मध्ये, मी छोटा होता, मला चांगली बुद्धी ज्ञान होतं, पण जेव्हा मी संगत वाढत गेली तेव्हा मला मुश्किल पडली. तेव्हा एक दिवस मी काम करत होते, आम्ही काम करत असताना पैसे गोळा केले आणि कोणाला काम करून दिले तर तो बक्षीस देऊन द्यायचं, त्याचे पैसे ठेवले. तर एक दिवस तिकडे पार्टी केली, त्याच्याने पैशाचे खाऊन म्हणजे घेते. मी घास खातो, इकडे मटण खातो. मला माझ्या आई बापाची आठवण होती की ते एक आठवड्याला 1 किलो मटण, 30 रुपयाचं मटण होतं बकरीचं, ते सुद्धा घरात नसायचे. कशी तरी पार्टी ती मी केली ना, डोळ्यासमोर माझी गिरी, माझा आई ना बाप मला दिसतात, माझे भाऊ दिसतात. अरे काय मी एकटा खातो. आणि शेवटवर हात जोडले की आजच्या नंतर तेव्हा या गोष्टीत म्हणाला. मी तेव्हा प्रार्थनेत नव्हता, काही नव्हता, पण माझी घराची आर्थिक परिस्थिती काय होती ही मला समजत होती. हालेलुया. निर्णय घेतला की अशा संगतीला कधीच पडायचं नाही. बघा, एक दुष्ट तुम्ही खडकावर कसे पडतात, काटेरी झुडपात कसे पडतात, संगतीमध्ये. मग ते नासत राहा, हे पवित्र शास्त्र खरं आहे. तेव्हा नशा नाहीये, नशा असं काही नाही. हालेलुया. म्हणजे आठवण नव्हतं, पण मला तरी वाटते बियर काय नव्हतं. हालेलुया. तेव्हा मी निर्णय घेतला, हे बघा तुम्हाला काय करायचं ते पैसे आले तुम्ही खर्च करा, पण मी पार्टीला नाही. मी त्याच्यावरून पुढे उभारला, मजबूत बनला आणि मी निर्णय घेतले की आई वडिलांसाठी काहीतरी करावं. आणि
प्रवास केला इकडे तिकडचा, कार्याचा, कामाचा, धंद्याचा, आणि खूप सक्त राहिला. ते 100 रुपये मी आई बापाच्या हातात द्यायचे, काहीतरी हे घ्या, आपल्या घरात काहीतरी आणा. हालेलुया. आणि अशी परिस्थिती घरामध्ये वाढत गेली. आमचा मोठा भाऊ होता, मोठी बहीण वगैरे, त्याने भरपूर बघितलं. तर मोठा भाऊ तो पण फुलाचा धंदा वगैरे होता. काय आला तर सगळं तो काय करायचा, आमच्या सगळ्यांसाठी त्यालाकडे पैसे नाही ठेवायचा, पण तो घराच्या कुटुंबाला त्याने पुढे भरपूर सांभाळलं. हालेलुया. अशा परिस्थितीत डोक्यामध्ये चांगले विचार ठेवत 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 मी पुढे राहील. हालेलुया. तर बघा, काही मुद्दे आपल्याला असे काही शिकायचे असतात आणि शिक्षण घ्यायचं असते. आपण देवावर जेव्हा विश्वास ठेवतो किंवा आज्ञा पाळतो, तेव्हा देव आपल्याला पण काहीतरी सल्ला देतो किंवा मार्गदर्शन करतो. हालेलुया. चांगले गुण नेहमी ठेवा, आपल्याला कामाला येतात. आणि मी असेच गुण घेतले. त्याच्यानंतर मी पैसा कमवला आला आणि परत एकदा मित्रांची संगत पकडली. तेव्हा मी प्रार्थनेत नव्हता, काय नाही, फक्त देवळा वगैरे जायचं तेवढंच होतं. बाकी कुठे प्रार्थना वगैरेचं काय माहिती नव्हतं. प्रार्थना वगैरे काय नाही. हालेलुया. आणि तेव्हा प्रार्थना नव्हत्या अशा. हालेलुया. त्यानंतर मी पुन्हा मित्राची संगत पकडली. ती गुटखा ना, माणिकची पांढरा कसं खाणे, 40 पाकिट 80 पाकिट. त्यानंतर पुन्हा संगत पकडली, ते बियर प्यायला गेले. झाडा होणार, बाजूला सगळे पडते. हालेलुया. झाडा होण्यासाठी. हालेलुया. अशी परिस्थिती आली. मग ती दात दुखायचे. आता मी बर्फाचं खातो, तेव्हा पण बर्फाचंच पित होता. तर दातामध्ये तंबाखू भरून ठेवायचं. व्यसनामागे व्यसन म्हणतात. पण योहानमध्ये 15, 13, 14 वचन असं आहे, येशू खरा मित्र आहे. हिची संगत आहे ना, मी कोणाला करून देत नाही. मी नेहमी सांगतो, येशूची एकदा संगत पकड, जिंदगी पाहिजे ते A to Z तुला मिळेल. कारण देवाजवळ सगळ्या रुची भाकर मिळते, शांतीने आराम, म्हणजे आपलं चांगले आचार विचार मस्त होतात, स्वच्छ होता, एकदम आपण वॉश होतो, क्लिनिंग होतो, एकदम स्वच्छ होतं पवित्र आत्म्याद्वारे. बाकी तिथे कोणत्याच गोष्टीचे आचार विचार नाही. हालेलुया. एवढा स्ट्रॉंग आत्मा तो मिळतो. हालेलुया. पण या जगात माणसाचा जेवढा सहवास ठेवतो ना, तेवढा आपल्यामध्ये अपवित्रता विचार जास्त येतात. हालेलुया. लक्षात ठेवा. तर हे पवित्र शास्त्राचे अनुभव मला भेटले गेले आणि मी त्याच्यातून पुन्हा बाहेर उतरलो. हालेलुया. रोज मध्यस्थी करायचं, रोज देवाला सांगायचं, देवा मला हे नाही करायचं, मला हे नाही करायचं. एक दिवस देवाने माझी हाक ऐकली आणि मी इथून निघाला पोटाला, केरळला. चला जाऊया तिकडे. जाता जाता अर्ध्या रस्त्यामध्ये शैतान तंबाखू फेकून दिला. जाताना तर बियर व्यायला स्टेशनला जाऊन परत बियर शैतान हाक मारतो इकडे. पण नाही, आता चाललाय तर चाललाय. जसा लूक मध्ये आपण बघतो 15 अध्यायामध्ये 11 पासून एक उधळ्या पुत्राची स्टोरी ना, सगळं घेऊन गेला. मी केलं आई वडिलांसाठी सगळं काय केलं आणि नंतर स्वतः याच्यामध्ये पडलं तर तिकडे संतीचा परिणाम मला पोहोचला. मी अर्ध्या रस्त्यामध्येच प्रभूने मला शुद्ध केलं. हालेलुया. जाता जाता बरा झाला, कुष्ठरोग्यासारखा. हालेलुया. फादरकडे गेलो, तिकडे पाप कबूल करायला. तू मला सांगते माझ्यासाठी प्रार्थना कर. देवाने मला बरं केलं. रोमकर 8 अध्यायामध्ये आपण वाचतोच, शरीर पापामुळे मेले, आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. आत्मा मेला नाहीये, शरीर पापामुळे. हालेलुया. तर अशी काही उदाहरणं आहेत की आपल्या सगळ्यांना शिकावी लागतात. हालेलुया. आणि त्याद्वारे आपण पूर्ण पवित्र आत्म्यामध्ये वाढलं जातो. हालेलुया. आणि मग एक 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 उदाहरणं ही कम्प्लिटली क्लिअर झाली. वळालो प्रभू जवळ आणि नंतर सांगितलं की आता मला येशू बरोबर राहायचंय. हालेलुया. मग मी पापात पडू नये ना, कम्प्लिटली प्रार्थनेमध्येच राहिलं तर राहिलं. असं नाही की कोणाला भेटता येणार नाही, रात्री 11 नंतर घरी यायचं. ते सगळे झोपले असतील ना, तेव्हा गपचूप जायचं. हालेलुया. असे दिवस करत करत नाईटची जिथे प्रार्थना असेल ना, तेवढ्या नाईटच्या प्रार्थनेला जाऊन बसायचं. कारण संगतच नाही पकडायची ना. मग ते 10-17 माणसाच्या असं करता करता सगळे मित्र पण निघून गेले. हालेलुया. हळूहळू कार्यामध्ये मजबूती झाला
आणि झाला 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 ते आज तुमच्या समोर आहे. हालेलुया. त्याला सांगता 100% पीक. हालेलुया. आपण प्रभू जवळ आहेत ना, तर तुम्हाला 1000 प्रकारची माणसं भेटतील. यात काही सगळी तुम्हाला काय वाटली की प्रार्थनेचीच माणसं असे दिसतात का तुम्हाला? तुम्ही संगत पकडतात, मैत्री पकडतात, माणसाची ओळख करत बसतात. तुम्हाला माहितीये का ही कसल्या प्रकारची माणसं आहेत ते पण बघितलेत का तुम्ही? मग प्रभू येशू मध्ये 17 का सांगतो की माणसाच्या बाबतीत सावधान. कारण बघा मूड आहे ना, मूड मनात म्हणते देव नाही, मूड असा म्हणतो. हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला देवाने शिकवलेले नियम आहेत, हे पाळणं गरजेचं आहे. आणि मूड मनात म्हणतो देव नाही. कशामध्ये दिले? 53-14 अध्याय. हालेलुया. 53 अध्याय आणि 14 अध्याय म्हणजे पहिले वचनामध्ये दिले. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने शिकवलेले नियम आहेत, विधीचे आहेत, गुण आहेत. हे आपल्या प्रत्येकाला अशासाठी शिकवलं की आम्ही प्रभू बरोबर राहावं आणि प्रभूच्या सामर्थ्याची पूर्ण ओळख करावी. म्हणून पाप जे आहे ना ते पहिलं खाली करायचं. एक 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 पाप खाली 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 केलं तर पूर्णपणे हळूच पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करतो आणि आपण पवित्र बनतो. म्हणून ते खडकावरचं काटेरी झुडपाचं हे गिफ्ट दिले. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले. शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले. कोणाला? शिष्याने काय येऊन सांगितलं? काय सांगितलं? असं काय? आपण त्यांच्याबरोबर दाखल्याने का बोलता? आपण त्यांच्याबरोबर दाखल्याने का बोलतो? काय म्हटलं? त्यांच्याबरोबर दाखल्याने वचन करा. त्यांनी त्याला उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान. काय सांगते? स्वर्गाच्या राज्याचे रहस्य जाणण्याचे दान तुम्हाला दिलेलं आहे, परंतु त्यांना दिलेलं नाही. हालेलुया. स्वर्गाच्या राज्याची जी देणगी जी आहे ती तुम्हाला दिली, त्यांना नाही दिली. आता देवाचं वचन तुम्हाला आहे, या लोकांना नाही. जगात असलेल्या हर एक व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही तर त्यांना माहिती नाही. पण ज्याला ते माहिती आहे तोच नक्की स्वर्गाचा शोध नक्कीच करेल. हालेलुया. आपल्या प्रत्येकानं स्वर्गाविषयावर हर मानवाला त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मी नेहमी लोकांना एक शिकवतो. लोक जाती धर्म बघतात, मला ते पटत नाही आणि मी त्याच्यावर लक्ष देत नाही. कारण तुम्ही जर हे पवित्र शास्त्र एक एक शब्दावर लक्ष द्या आणि ते निरखून पहा, त्याच्यात किती प्रकारे गुण दिलेले आहेत. कुठेच असा उल्लेख दिलेला नाही. हालेलुया. काही लोक कसे त्याचे उलटे पालटे विचार करतात ना, कुठल्या पद्धतीने. थोडस ते कसं आहे माहितीये का, जसं खाणं आहे ना, जसं खाईल तर पोट भरेल, बरोबर. आणि खाणं बंद केलं, पोट भरलं, 2 तास 3 तासांनी परत पोट खाली होईल. हालेलुया. मग ते पुन्हा भरावं लागतं. आम्ही काय करतो? भरलेलं बस. हालेलुया. आम्ही वचन घेतलं पाहिजे, वचन घेऊन दुसऱ्यांना दिलं पाहिजे. 15:7 मध्ये तसं दिले नाही. आपल्याला या 10व्या वचनापर्यंत पोहोचलं ना तर तुम्हाला येशू स्वतः आपल्या शिष्यांना कशा पद्धतीने कार्य करावं, कसं घडावं, कसं बनावं, कसं तयार व्हावं याविषयी प्रभू येशू शिष्यांना शिकवतो. म्हणून हे दाखले त्यांना दिले, शिष्यांना दिले, लोकांना नाही दिले. कारण लोकांना ते पटणार नाही. आता जर आपल्याकडे शिष्य आहेत आणि निवडलेले आहेत, मी आता तुम्हाला सांगणार, आता तुम्ही एकमेकाविषयी कुरकुर करणार, तो त्या विरुद्ध बोलतो, तो ह्या विरुद्ध, तुम्ही स्वतःचा कुठेतरी मुश्किलामध्ये पडणार. कारण तुमच्या मन क्लिअर नाही. तुमच्यामध्ये कुठे सुशिवृत्ती असेल, की तुमचा गर्व असेल, की तुमच्यामध्ये घमेट असेल, यामुळे तुम्ही कुठेतरी दुसऱ्यावर अन्याय करता. तुम्ही बायबलच्या नियमानुसार नाही. आपल्याला शिकताना बायबलचे पूर्ण मुद्दे जे आहेत, म्हणजे पवित्र शास्त्र आहे, हे पवित्र शास्त्र मानवासाठी दिले, पवित्र बनण्यासाठी दिले. माणसं पापातून दूर व्हावं. आता माणसं सगळी पापी आहेत, आम्ही पण आहे, तुम्ही पण आहे, सगळे पापी आहेत. कोणाचा दोष, कोणाची निंदा, कोणाची हेवा करू नको.
कोण या पृथ्वीमध्ये असा कोणता मनुष्य आहे, तो किती परमेश्वराचं काम करणारा महान व्यक्ती जर असू दे, छोटं मोठं त्याच्यातून विचार काहीतरी होणार, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकणार नाही, असं आहे ते. हालेलुया. कारण यावर स्टडी करणारा मनुष्य जो आहे ना, तो पहिला स्वतःला पापी समजतो. का? कारण त्याला माहिती आहे, कारण आपण नम्र बनलं तर पुढच्या समोरच्या व्यक्तीला पण नम्र बनण्याची प्रेरणा आहे. आता मी सांगणार मी काय पापी आहे का? योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये पुस्तक लोक तसे आहेत. आता योहानाची जे पत्र लिहिलेले आहेत ना, त्याच्यात आपल्याला मार्गदर्शक दिलेली आहे. हालेलुया. त्या पत्रामध्ये कारण योहान आपल्याला चांगलं बंधूच्या प्रेमाचं, शिक्षणाचं, पापाचं, आत्म्याचं, योहानाच्या पहिले पत्र 5 अध्यायापर्यंत जे आम्हाला त्याचे अध्याय जे दिले आहेत ते टप्प्यात दिले आहेत, आणि ते टप्पे व्यवस्थितपणे वाचतो ना त्याला सापडतो. हालेलुया. आता तो विषय माझा नाही, परंतु त्याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. बायबल वाचत बसा, बरोबर. चुकणार चुकत नाही तो या 3ऱ्या अध्यायामध्ये तो परिपूर्ण नाही. आपण चुकणार, बोलण्यात चुकणार नाही असा मनुष्यच नाही. हालेलुया. कधी कधी मी पाणी टायमाला पित नाही, तेव्हा मग पण माझा घसा मागे पुढे होतो आणि बोलायचं पण मला मुश्किल होतं. असे पण आहे, चुकतो कधी कधी, कारण कम्प्लिटली बोल 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 करून सुद्धा अर्थ येतात. हालेलुया. मुद्दा शिक्षण, नियम आणि वेदी हे पूर्ण परफेक्ट ठेवा. वचन पाळा, कारण ज्या कोणाजवळ आहे, काय सांगते, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिलं जाईल, त्याला भरपूर होईल. काय सांगितलं? आता आपल्याला दिले म्हणून भरपूर आहे. लोकांच्या कधी कधी जीवावर येतं, काही काय कुठून आलं, मला तर पैसा नको, काय नाही, तुमचा आहे तुम्ही घ्या, कारण मी आणलंच नाही. त्या दिवशी असाच प्रार्थना करत होतो, तर लोकांच्या मनामध्ये कसं केंद्र एवढं मस्त झालं, हे झालं ते झालं, तर मी विचार करतो ह्याला तुम्ही एवढे का डिमांड देता? ही सगळ्यामध्ये ही आत्मा आहे ना, तो जतपर्यंत तिकडे नाही पोहोचत ना, तत्पर्यंत या शरीराचा पण काय उपयोग होणार? हे काहीच कामाचं नाही. मी तुम्हाला सांगतो ना, या जगाची कोणती वस्तू कामाला येणारी नाहीये की त्याच्यामध्ये आपलं मन तो गुंतावं असं. हालेलुया. पण ख्रिस्ता जो आहे ना, तो युगाने 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 राज्य करणार. हालेलुया. सगळं केलं तरी चालेल, पण प्रभू येशू केला नाही पाहिजे. शिष्य बघा ना, गेलेले आले का नाही परत? ते पण आले. तो माणसाचा एक स्वभाव आहे. या जगात जाऊन बघूया की या शरीरासाठी काय काय मजबूत आहे ते बघू. एक कपडे बरे आहेत, खाणं बरं आहे, माहिती नाही. हालेलुया. काय काय कामाला आहे मला सांग, काय कामाला येते? आई कोण खुशी सुखी आहेत? लग्नात जाऊन सुखी आहे, नाचून आले. अरे तिकडे नाचतात, पण घरी येऊन असे नाचतात. मग ते सांगतात आम्ही लग्न करून डोक्याला सांगतात, आहे की नाही? मला फक्त सांगा, केलेल्या लोकांचे इतिहास मी सांगतो, कारण आपल्याकडे भरपूर लोक येतात, मुश्किल पडलेलं आहे, काय करणार? म्हणून मी लोकांना लग्नाला प्रार्थना करायला सांगतो, पण लग्नाला जायला नाही सांगतो. पार्ट्याला, कार्यक्रमला, प्रोग्राम, कारण मी बिघडलेला होता. तेच मी साक्षी तुम्हाला, बरोबर. मला माहिती आहे, याकोब 5 अध्यायामध्ये दिले 16 एखादा भाऊ बंधू कुठे पडलेला आहे, तर त्याला तुम्ही त्याचा मार्ग बदलला ना, तर त्याला मरणातून वाचवा. मी एक शिकतो, तुम्ही मार्ग 16 अध्याय 15 पासून वाचला तर बघा, म्हणजे तुम्हाला सुवार्तेविषयी मग ते 28 अध्याय 19 ते 20 वचन की तुम्ही जाऊन सुवार्तेचा प्रचार करा आणि त्याला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. म्हणजे तिघांची माहिती ऐतिहासिक द्या. या तिघांनी काय केलेलं आहे सृष्टीमध्ये ना, कोण देव आहे हे गोष्टी. पण आपल्याला तसं नाहीये. एक कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, पार्टी असू दे, काय तो पहिला आपल्याला मोहात पाडायचं काम करतो, आणि हेच मोह माणसाला धोक्यात टाकलं. हालेलुया. प्रत्येकी व्यक्तिमत्व जे आजचा काळ मी तुम्हाला सांगतो फार खतरनाक शैतान आहे तो. लूक 8 अध्याय 12 तुमचं अंतःकरणातले वचन हिरावून घेतो, त्यावेळेला फार मुश्किलात पडते. हालेलुया. तुम्ही बघा पाहिजे, आता तुम्ही प्रार्थनेत राहा, नाही कार्यक्रम का प्रोग्राम काही ठेवा,
त्यानंतर तुमचं डोक्याचं विचारधारा चेंज केली जाईल, बदललं जाईल तुम्हाला. मी एकच शिकवतो लोकांना, जे फोकस आहे ते पूर्ण परमेश्वर ठेव ना. तुला जे काय पाहिजे, काम धंदा काही असू दे, ते पहिलं त्याच्यावर तुझं लक्ष असेल ना. मार्च 4:35 असो तर पलीकडे येशू एकच तसा होता विश्वासी, बाकी कोण नाही. सगळे डगमळत होते, मला काहीतरी करायचंच आहे. या हेतूने मी जेव्हा जातो ना, मी एक शिकलेला आहे भविष्यामध्ये, एक शिकलेला आहे. देवापासून दुसऱ्या गोष्टीकडे जास्त मन लावलं जातो ना, तेव्हा तो खाली पडतो. भविष्यात कधी प्रगती होत नाही, भविष्यात प्रगती होत नाही. कारण ती प्रगती नाही, त्याची बरबादी. कारण मी अनुभव घेतलेला आहे. कारण देव सुटला तर सगळं गेलं आणि मरणाची पंथ जोडीला आली. जिंदगी असून सुद्धा त्या माणसाला जिंदगी म्हणून दिसत नाही. परंतु ज्या कोणाजवळ नाही, बघा, ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. असेल नसेल ते पण ते परत येणार आहे का दान तुम्हाला? का तुम्ही एकटेच आहे का इकडे तुमची वाट बघत बसायला? हालेलुया. मला दान पाहिजे होती ना, तेव्हा मी असाच विचार करतो, हे लोक प्रवचन देतात, आपण कधी प्रवचन नाही. मी तर भरपूर भित्र्या होता, दह्याचा आत्मा मिळाला तेव्हा मी आज बोलू शकतो लोकांशी. एवढ्याला आज ना कोण आला तर कोण इकडे फिरून राहतो. आमच्या घरी पाहुणे आले असते ना, घरात राहणार नाही. मामाकडचे विचार कुठे गेलं, पाहिजे पुढे पळाला, बस एवढा भित्र्या होता. पण आज एवढ्या लोकांसमोर मी प्रभूच्या नावात उभा राहतो, कारण तिने ध्येयाचा आत्मा दिला, सामर्थ्याचा आत्मा दिला, अभिषिक्ताचा आत्मा दिला. आज तेच पाहिजे, दुसरं काय पाहिजे जीवनात? काय पाहिजे मला सांगा? कोणत्या वस्तू आहेत की तुमचे भविष्य तुमच्या जीवनाला काहीतरी? आज मी खरोखर अनुभव घेतो की जिंदगीमध्ये सांगतो ना, पैसा वस्तू येते, जगाच्या सगळ्या गोष्टी नष्ट करा, काहीच फायदा नाही. जर येशू ख्रिस्त तुमच्या जोडीला जर असेल ना, याची काय पाहिजे ते समोर येईल. विचार करायची गरज नाही. कारण देवाचं प्रेम इतकं 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 आशीर्वादित आहे की विचार करा. ही दुनिया तर कष्टाच्या मागे आहे. शैतान काम करतो आपल्याला, मेहनत करा, कष्ट करा. कष्ट करा नाही करा तसं नाही, कष्ट करावे पण लागतात, पण परमेश्वराच्या राज्यानुसार. हालेलुया. आता मी वाडी करतो, मी पण काम करतो, प्रार्थना करतो, सगळ्या टायमाला उपयोगी असतो. दान धर्मापासून सगळं काम आपलं काहीच नाहीये, हे सगळं परमेश्वराचं आहे. आणि ह्या दृष्टीत आपल्याला पुढे उतरायचं. निसर्गाबरोबर बसा, निसर्गाबरोबर बसा. किती सुंदर परमेश्वराने सृष्टी बनवली ना, तर पहिले मानव बनवायच्या अगोदर सगळं बनवून ठेवलं. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला विचारधारा हेच पाहिजे की पवित्र शास्त्राप्रमाणे आपण वागतो आणि प्रवास करतो किंवा चालायला सुरुवात करतो, तेव्हा ते पवित्र शास्त्र आपल्या जीवनाला समाधान देते. हे सगळं परमेश्वराचं आहे, आपलं काहीच नाही. काय? आपलं काहीच नाही, हे सगळं प्रभूच आहे. नेहमी लोकांना ते सांगतो, जिथे प्रभूच आहे तिथे आपलं काही चालत नाही. हालेलुया. लक्षात नेहमी ठेवा की शैतान आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे आहे आणि तो आल्यानंतर आपल्या सगळ्यांना देवापासून कसं दूर ठेव. जेवढ्या लोकांच्या प्रार्थना कमी, अशा लोकांच्या पाठीमागे शैतान कार्य करते. लक्षात ठेवा, ते तुम्हाला समजून देणार नाही. जेव्हा तुमच्या घरी समस्या वाटेल, प्रसंग वाटेल, संकट येतील, प्रसंग येईल, संकट येईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की आपल्या घरात सैतान आलाय, वाट लागली. मी नेहमी लोकांना शिकवतो आणि नेहमी बोलतो, प्रार्थनेला या. कारण माझं जीवन प्रार्थनेने बदललेलं आहे. तर मी तुम्हाला तेच सांगेन, कारण मी जसा शोध केला, मी जसा धावला, मी जसा मेहनत केली, तशी तुम्ही मेहनत करा. परमेश्वराचं राज्य नक्कीच तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. कारण हे अध्याय त्यांनी आपल्या शिष्यांना दिलेलं होतं, निवडल्या लोकांसाठी. आणि जे त्यांची निवड झालेली आहे, ज्याला देवाने घडवलेले आहे, ज्याला देवाने देवाच्या राज्यासाठी निवडले, तर त्यांनी ते प्रामाणिकपणे आपली कोणतीही कामं आहेत ती केलीच पाहिजे. हालेलुया. योहान 5:17 येशू तसं शिकवत होता. काय सांगत होता? माझा पिता आजपर्यंत काम करते ना, मी पण काम करते. परमेश्वर जे काम करतो तेच काम आपल्या प्रत्येकाला करता आलं पाहिजे.
परमेश्वराचं राज्य बोलण्यात नाही, ते करण्यात आहे. हालेलुया. देवाने आपल्यासाठी सगळं निर्माण केलेलं आहे, पण आपण देवासाठी काय निर्माण केलेलं आहे? मुलांसाठी घर, दार, बंगला, वस्तू सगळे आहे, पण स्वतःसाठी कुठे पण जागा नाही आहे. एक आत्मा ठेवा. आज तुम्ही विचार करा, टीव्ही ठेवायला जागा आहे, गाडी ठेवायला पण शेड आहे, पण स्वतःचा आत्मा ठेवायला काहीच नाही. कधी ठेवलाय कुठे? आत्मा मला अमुक ठिकाणी न्यायचा आहे, माझा आत्मा मग देवाच्या घरीच राहतो. देवाला ते सांगा, रोज सांगा, देवा माझा आत्मा शरीर तुझ्या हातात आहे, शैताना नेऊ नये माझा आत्मा. शरीर पण तुम्हाला दिले, आत्मा पण तुम्हाला, तुमचा आहे तुमच्याकडे राहू दे. हालेलुया. रोज सांगा देवाला. काय सांगणार? माझा आत्मा शरीर, ते उद्या कामाला जायचं, तो कामावरच गेला, आई तो पोचलाच नाही तिकडे. पोचवण्याची पण जबाबदारी घ्या की देवा माझा आत्मा शरीर तुमच्या हाती राहते. हालेलुया. मग ही बायबल तुम्हाला समजेल, वचन समजतील. एक आध्यात्मिक बोजे नाही, एक खाणं कधी संपणार नाही, खायलाच वाटते. एकदा बसलं ना त्याच्यात खातच राहा. आपल्याला चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, मांस उंदरी असे सगळे आहे का नाही? हालेलुया. मग करणार काय? हालेलुया. ही देहाचं शरीर कामाला नाही आहे की नाही, खाण्यासाठी याला काहीच काम नाहीये, पण आत्म्याचं वचन एवढी चव लागते ना खायलाच. म्हणून मी मला स्तोत्रस्थित 119 अध्याय 176 वचन मस्त वाटतं. काम टेस्ट आहे त्याला नाहीये. मग ते 13 अध्याय आणि मार्क 4 अध्याय आणि लूक 8 अध्याय. हालेलुया. तर अशा काही शिक्षणाचा अनुभव आहे, तो आपल्या सगळ्यांना पवित्र आत्म्याद्वारे घ्यायचा आहे. आणि जर घेतला तर आपल्या खूप लोकांना अनुभव येईल. भरपूर शिक्षण आहे या वचनाला. शांत बसा, रात्रीच्या 12 नंतर बायबल वाचत बसा. बघा किती आहे, केवढं मुश्किलची तुमची बंधन आहे ती तुटली जाते. 8 ते 9 वाजले का डोळ्याला, एवढे मोठे डोळे असेल तरी बारीक झाले. हालेलुया. पावर बनवा ना. मी खरं सांगतो तुम्हाला, ज्याकडे आहे त्याकडे का वळत नाही, आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जातात, काय मिळणार तुम्हाला? बरं नाही प्रार्थना करा, आठवण नाही करा, अरे या ना वळ, येशूकडे वळा ना. मी तुम्हाला सांगतो ना, आता प्रकटीकरण 13 अध्याय सुरू झाला आहे. लोकांना देवापासून दूर करायचं काम सुरू झालं. पण जो धूढ विश्वासी असेल, विश्वासात जर चालत असेल ना, तोच लोकांना सांगेल त्याचं राज्य तुझ्याकडे. मग ते 17 माणसाच्या बाबतीत सांगणं, माणसाच्या पाठीमागेच हा प्रश्न आहे. आणि शैतान सगळे 12 आपला काळ थोडा आहे म्हणून तो तुम्हाकडे आलाय. तो कोणाकडे आलाय? ज्याला देवाचं वचन मिळालंय ना, बरोबर. मग त्याला सांगते हा की नाही, मग त्याच्यामुळे ते दिलं नाही, खडकावर पडलं, काटेरी झडपात पडले, सगळे झुडपात पडलं. त्याचा फायदा काय? आम्हाला शिकायचं आहे, आम्ही मजबूत आहेत ना, देवाबरोबर आहे. मग देव आमच्या बरोबर, आम्हाला कसले विचार करायचे? मी नेहमी लोकांना शिकवतो, देवाचा अपमान करायचा नाही, देवाच्या सेवकाचा पण अपमान करायचा नाही. देव तुम्हाला बोलतो, मी हे शिकवतो. कधी विरुद्ध जायचं नाही. देवाने काय शिकवले, देवाने काय सांगितलेलं, आदर्श करा, सगळ्यांचा आदर्श करा. मग तुम्हाला पाहिजे त्या गोष्टीचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. नाही ते किती प्रयत्न करा, एकदा त्याने तुमच्या हातामध्ये बरोबर हल्ला करून ठेवलेला, हात पकडलेला असेल, तो हात तुमचा नष्ट करून टाकेल. पण येशूने हात पकडला असेल तर हात असा मजबूत करेल की भविष्य तुमचं पुढे नेईल. हालेलुया. त्याच्या जीवनच नाही. ही पवित्र शास्त्र पवित्र जीवनाचा अर्थ आहे, आणि हा अर्थ आम्हाला सापडला तर जीवनाला शोभा आहे. आता आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता, त्या अध्यायाचा अर्थ सर्वांना मिळतो आणि तुमच्या वचनानुसार, तुमच्या नियमानुसार प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मंत्री व कामदार लोक, सरपंच, सर्व पोलीस प्रभूची इच्छेप्रमाणे प्रत्येकाने परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे तू जीवन जगव आणि प्रभूच्या मार्गानुसार चालव. ही प्रार्थना पवित्र आत्म्याच्या समितीत प्रत्येकाला भेटावं, ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया.